या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावखेड्यांमधल्या बातम्या पाहणार आहोत। गावाकडच्या बातम्या या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये। आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार आहे आणि या सोहळ्यासाठी आळंदीमध्ये लाखो वारकरी पोहोचलेत। आज पहाटे माऊलींच्या समाधीला पवमान अभिषेक घालण्यात आला, त्यानंतर संस्थानतर्फे नैवेद्य अर्पण करण्यात आला आणि महाआरती पार पडली। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सकाळी 10 वाजता कीर्तन सेवेला सुरुवात होईल। दुपारची आरती झाल्यानंतर मानकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल। आज पार पडणाऱ्या सोहळ्यासाठी पावसानेही हजेरी लावली आहे। पहाटे सुरू झालेल्या रिमझिम पावसाने वारकऱ्यांच्या आनंदात भर घातली आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी सोमवारी देहूतून निघाली। तुकोबांच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलं। मुख्यमंत्र्याला प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी देहूतील इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी आहे। इथं आरती झाल्यानंतर दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली। संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि यावेळी देहूतल्या तरुणींनी तुकाराम महाराजांचे अभंग गाऊन तुकोबांच्या विचारांचा प्रसार केला। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे एक नाही तर अनेक अभंग या तरुणींनी सादर केले। काल सोमवारी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पालखीचं प्रस्थान झालं। यासाठी मानाच्या पालख्या देहू नगरीमध्ये दाखल झाल्या। कोरोनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या वारी सोहळ्यामध्ये आता शेकडो हजारो वारकरी सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूमध्ये आले। तुकाराम महाराज कीर्तन करताना उत्तमरित्या टाळ वाजवायचे। वैकुंठ गमनाआधी तुकाराम महाराजांनी आपले टाळ चिखली या गावामध्ये टाकले होते आणि तेच हे दगडाचे टाळ असून त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। देहूमध्ये तुकोबांच्या पालखी प्रस्थान करण्यापूर्वी मंदिरामध्ये महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात आली। पादुकांची पूजा पवार कुटुंबियांच्या हस्ते पार पडली। या पूजेला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि रोहित पवार उपस्थित होते। तर राज्यात चांगला पाऊस पडावा यासाठी धावा केला असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। देहूमध्ये सुनेत्रा पवार यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांचं पूजन पार पडलं आणि यावेळी राज्यामध्ये सुख समाधान भरभराट नांदू देत असं साकडं त्यांनी माऊली चरणी घातलं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिली। देहूमध्ये संत तुकोबांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला अभिनेता जितेंद्र जोशीनं हजेरी लावली होती। त्यानं वारकऱ्यांसोबत तोही तल्लीन झाला होता। यावेळी जितेंद्र जोशीनं वारीच्या आपल्या काही आठवणींना यावेळी उजाळा दिला। देहूमध्ये अभिषेक आणि महापूजा आरती झाल्यानंतर सोलापूर दिंडीतील अश्वानं मंदिर प्रदक्षिणा घातली। अश्वप्रदक्षिणा पूर्ण करत असताना अनेक वारकरी अश्वासोबत प्रदक्षिणा पूर्ण करत होते आणि यावेळी वारकऱ्यांनी टाळ वाजवत प्रदक्षिणा घातली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी पादुका मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये मंदिराच्या मुख्य सभागृहामध्ये नेण्यात आल्या आणि यावेळी संत तुकोबांच्या नावाचा जयघोष करण्यात आला। देहूमध्ये लाखो वैष्णवांचा मेळा जमला। पालखी प्रस्थानानिमित्तानं वासुदेव सुद्धा देहूमध्ये दाखल झाले आणि सर्वांना निरोगी आरोग्य लाभावं असं साकडं पांडुरंगाला वासुदेवानं घातलं। ज्ञानपा तुकाराम रामकृष्ण हरी या नामघोषामध्ये देहू नगरी न्हावून निघाली। येणारा प्रत्येक जण देहभान विसरून अभंगामध्ये तल्लीन झाला होता। देहू मंदिर परिसरात बंदोबस्त असलेल्या पोलिसांना सुद्धा फुगड्या घालण्याचा मोह काही आवरला नाही। अवघा रंग एक झाला असं चित्र कालपासून देहूमध्ये पाहायला मिळतंय। देहूमध्ये लाखो वारकरी दाखल झाले। सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। यावेळी संबळाच्या तालावर महिला वारकऱ्यांनी फुगड्या घातल्या। अखिल वारकरी संप्रदायाला रामकृष्ण हरी हा गुरुमंत्र देणारे संत तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबाजी चैतन्य महाराजांच्या दिंडीचं पुणे जिल्ह्यातल्या ओतूरवरून पंढरपूरकडे प्रस्थान झालं। दिंडी सोहळ्याचं यंदा 62वे वर्ष आहे। जुन्नर तालुक्यातील हजारो भाविक यामध्ये सहभागी आहेत।
पुणे शहरामध्ये पालखी सोहळ्यासाठी 4000 पोलीस तैनात असणारे दोन्ही पालख्या पुणे शहर मुक्कामी असताना पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार असून वारीच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारण्यात आलेत. तर सध्या साध्या वेशातील पोलीस सुद्धा पालखी सोहळ्यामध्ये गस्त घालतील अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. यानंतर आता पावसाच्या बातम्या. वाशिमच्या मानोरा, शेलू बाजार, वनौजासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण त्यामुळे आहे. जिल्ह्यात अद्यापही सर्वत्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे केवळ 4%च खरीपाच्या पेरण्या झाल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली, मंडणगड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवसापासून जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. दमदार पाऊस पडत असून शेतकरी त्यामुळे सुखावलाय. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. तुफान पावसामुळे काही शेतात पाणीही साचलं होतं. तब्बल 13 दिवसांनंतर नांदेडमध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या विजयानंतर जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करत ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुक्ताईनगरमध्ये अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर खडसे समर्थकांनी फटाके फोडल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. शिवसेनेचे आमशा पाडवी यांच्या विजयानंतर नंदुरबारमधील कार्यालयाबाहेर समर्थकांनी मोठा जल्लोष केला. आमशा पाडवी यांच्या विजयाची माहिती मिळताच समर्थकांनी गुलालाची उधळण केली आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकृती लाभासाठी कार्यकर्त्यांनी होम हवन केलं. चंद्रपुरात देवी महाकाली मंदिरात कार्यकर्त्यांनी होम हवन केलं. बुलढाण्यातील एका शेतकऱ्यानं बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँकेकडे चक्क 5.5 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली. सततच्या नापिकीमुळे शेतात उत्पन्न होत नाही, शिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे राहिलं बाजूला आणि सर्व पक्ष निवडणुकीसाठी आपले आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये लपवत फिरतायत. त्यामुळे 5 स्टार हॉटेल बांधण्याचं स्वप्न बघत शेतकऱ्यांना 5.5 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली. ऐन पेरणीच्या तोंडावर बुलढाण्यातील संग्रामपूर इथल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून त्यांना वेठीस धरलं जात आहे. 22 गावातील 418 शेतकऱ्यांच्या बियाण्यांसाठीचे अर्ज मंजूर झालेले मेसेज शेतकऱ्यांना आले. मात्र जेव्हा शेतकरी बियाणं मागण्याकरता कृषी विभागात गेले तेव्हा हे मेसेजेस चुकीचे असून त्यांना बियाणं देण्यास नकार देण्यात आला. संगमनेरमध्ये रस्ता ओलांडताना कारच्या बोनेटमध्ये बिबट्या अडकल्याची घटना समोर आली. तर दुपारी बिबट्या रस्ता ओलांडताना कारच्या बोनेटमध्ये अडकला. काही वेळ बिबट्यानं सुटकेचा प्रयत्न केला आणि सुटका झाल्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली. एका आरपीएफ जवानानं चालत्या रेल्वेमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचे प्राण वाचवले. रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचवण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. वर्धा रेल्वे स्टेशनमधली घटना आहे. प्रवासी वर्ध्यातून अकोल्यामध्ये जात होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात चालत्या ट्रकला आग लागली. भर पावसात ट्रकला आग लागली आणि सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. वाशिममध्ये अग्निपथ विरोधात तरुण रस्त्यावरती उतरले आणि या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. अग्निपथ योजनेविरोधात तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला आणि या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मोर्चातील आयोजकांसह 7 ते 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं निदर्शनं केली. शहरातील महात्मा फुले चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
अमरावतीमध्ये अग्निपथ योजनेविरोधात विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला। काळे झेंडे दाखवून विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन धडकले। या योजनेचा आम्हाला कुठलाही फायदा होणार नाही अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली। फसवी अग्निपथ योजना रद्द करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। शहरातील आकाशवाणी चौकामध्ये निदर्शनं करण्यात आली। मोदी सरकार विरोधात फलक हातात घेऊन निषेध करण्यात आला। देशभरात अग्निपथ योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर परभणी रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतोय। येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची या ठिकाणाहून तपासणी केली जाते। सोबतच परिसरात अग्निशमन दलाचा बंबही लावण्यात आला। अग्निपथ योजनेच्या विरोधात बीडच्या अंबेजोगाईत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत तीव्र निदर्शनं करण्यात आली। भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आणणारी फसवी अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं अग्निपथ योजना रद्द करण्यासाठी आंदोलन केलं। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला। अग्निपथ योजनेच्या विरोधात संपूर्ण देशात पेटलेल्या आंदोलनाचा भडका भंडारा जिल्ह्यात सुद्धा पेटला। युवक काँग्रेसच्या वतीनं भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलन करणाऱ्या 50 जणांना पोलिसांनी अटक केली। अमरावतीत अग्निपथ योजनेविरोधात बसपानं आंदोलन केलं। शेकडो बसपा कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकले। अग्निपथ योजना मागे घ्या, युवकांच्या जीवनाशी खेळू नका, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नाशिकमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या गेटवरती ठिय्या आंदोलन केलं। जिल्हा औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी याकरता त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली। मात्र जिल्हा बँकेने त्यांना नोकरीवरती कायम करण्यास नकार दिल्यानं कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं। पाणीपट्टी रद्द करा या मागणीसाठी अकोला शहरामध्ये शिवसेनेनं आंदोलन केलं। शिवसेनेनं अकोला महापालिकेसमोर पाणीपट्टी बिलाची होळी करत सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील अश्लील व्हिडिओ प्रकरणातील पीडित महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला। मात्र कर्तव्यदक्ष महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच महिलेला ताब्यात घेतल्यानं आत्महत्येचा प्रयत्न फसला। घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये खळबळ माजली। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषदेच्या आवारात माजी सैनिकांना अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। घराशेजारील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा तक्रार करून सुद्धा प्रशासन कारवाई करत नाही। त्यामुळे नाराज माजी सैनिक दिवाकर मकासरे यांनी टोकाचं पाऊल उचललं। नागरिकांनी त्यांना रोखल्यानं मोठा अनर्थ टळला। स्टीलचा ट्रक लुटणारी टोळी अहमदनगर जिल्ह्यामध्ये सोनई पोलिसांनी जेरबंद केली। पोलिसांनी स्टीलचा ट्रक लुटणाऱ्या टोळीकडून 5,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचं राष्ट्रार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं। रायगडमधील रोहा ते कर्नाटकातील ठोकूर दरम्यान 740 किलोमीटर लांबीच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं। त्यामुळे सोमवारी राष्ट्रार्पणानंतर या मार्गावरती रेल्वे गाड्या धावल्या। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली कळशी मार्गावरील 1,98,00,000 रुपये निधी खर्चून केलेला रस्ता खचला। पाडले उभ्या दोंडीजवळ रस्ता खचलेला आहे। त्यामुळे बांधकामाच्या दर्जावरती प्रश्न उपस्थित होतोय। परभणी बाजारपेठेमध्ये लोणच्याच्या कैऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून ग्रामीण भागात पावसाळ्याच्या सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने लोणचे घातलं जातं आणि त्यासाठी गावरान कैऱ्यांची मोठी मागणी असते।
चिपळूणमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहाची दारं खिडक्या तुटलेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं तरी कसं असा सवाल उपस्थित होतोय. नांदेड जिल्ह्यातून तब्बल 190 यात्रेकरू हज यात्रेसाठी रवाना झालेत. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून हज यात्रा बंद होती. यावेळी यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकावरती मोठी गर्दी झाली. अशाच आणखी काही